आलेलो आहे धनकवडी मधल्या एका अंगणवाडीमध्ये. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धनकवडीतल्या अंगणवाडीमध्ये आज आपण भेटणार आहोत. नूतन पोद्दार या अंगणवाडीच्या शिक्षिका सेविका आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या मदतनीस अनिता बेताळ या सुद्धा आपल्याला माहिती देणार आहोत. आजचा आपल्या बोलण्याचा विषय आहे माध्यान्ह भोजन. या अंगणवाडीच्या लहान लहान विद्यार्थ्यांना जे माध्यान्ह भोजन भेटते ते नक्की कुठल्या प्रकारचं आहे, ते शासनामार्फत कशा प्रकारे दिलं जातं याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि मॅडमची मुलाखत घेणार आहे आपला विद्यार्थी गणेश चौधरी. आपण लवकरच मुलाखतीला सुरुवात करूया. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या पोषणात गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाणारे अन्न प्रमाणात पुरेसे आहे का? हो, प्रमाणात असतं आणि पुरेसं असतं. ते पोट भरतं त्या मुलाने. आता काय आमच्या इथं नाश्ता केल्यानंतर मुलं पाणी वगैरे प्यायले तर भूक सुद्धा लागत नाही. घरी गेल्यानंतर पालक सांगतात बाई पोटभर खाल्ले त्यानं, त्याच्यामुळं तो घरी गेल्यावर जेवत नाही, लगेच जेवत नाहीत मुलं, उशिरा जेवतात. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिले जाणारे अन्न सर्व विद्यार्थ्यांसाठी पुरेसे आहे असे तुम्हाला वाटते का? हो, पुरेसे आहे. कारण का इथे देतात ते योग्य पद्धतीनंच दिलेलं असतं ना त्यांनी. आणि त्याचं प्रमाण वगैरे ज्या मुलांना जेवढ्या प्रमाणात ते प्रोटीन विटॅमिन सगळं जे मिळायला लागतं ते सगळं त्याच्यात घातल्यामुळे ते पौष्टिक आणि सात्विक आहार होतो. सरकारी अधिकारी किंवा इतर कोणतीही अधिकृत व्यक्ती मध्यान्ह भोजनाची नियमित तपासणी करते का? हो, करतात. आपल्या अंगणवाडीत मध्यान्ह भोजनासाठी साप्ताहिक किंवा मासिक वेळापत्रकानुसार पदार्थ ठरवलेले असते का? हो, दर आठवड्याचे पदार्थ त्या वारीचे ते ठरलेले असतात. आता आज शनिवार आहे तर शनिवारी आज उपीट असतं आमच्याकडे, बुधवारी उसळ असते, नंतर गुरुवारी लापशी असते आणि सोमवारी पुलाव भात आणि तर ह्याच्या वेळेला पुलाव भात आणि मसाले भात असे असतात पदार्थ. ते वार ठरलेले आहेत. मध्यान्ह भोजनाचे नियोजन आणि तयारी करण्याची जबाबदारी कोणती असते? शासनाची. वेळापत्रकानुसार पदार्थांमध्ये समाविष्ट अन्न पदार्थ पोषक तत्वे लक्षात घेऊन किंवा सरकारी मार्गदर्शन सूचनानुसार ठरवले जाते. हो, व्यवसायासाठी लागणारे साधन सामग्री जसे की धान्य, भाज्या, तेल इत्यादी वेळेवर उपलब्ध होती का? होते. कारण का की ते आम्ही तयार करत नाहीये खाऊ, आम्हाला शासनाकडनं तयार खाऊ. त्याच्यामुळे ते शासन म्हणजे त्या माध्यमातून ते सगळं व्यवस्थित केलेलं असतं. मध्यान्ह भोजनाचे पदार्थ किती वेळाने बदलले जाते किंवा सुधारित केले जाते? म्हणजे साप्ताहिक, मासिक, क्वचित कधीच नाही. वेळापत्रक कसे बदलले जाते? म्हणजे साप्ताहिक नाही, मग वेळापत्रक ठराविकच आहे ना. हो, म्हणजे साप्ताहिक पद्धतीने. आपल्याला पोषण किंवा भोजन नियोजनाबाबत कोणतेही प्रशिक्षण दिले जाते का? मुळात आमच्याकडे प्रशिक्षण म्हणजे आम्ही पालकांना प्रशिक्षण देतो की बाबा या पौष्टिक पदार्थ कसे तयार करायचे, किंवा छोट्या मुलांना 6 महिने ते 3 वर्षाच्या मुलांना 4 रंगाचं पदार्थ एकत्र आली पाहिजे. नंतर ह्या पौष्टिक मध्ये आता मुलांना चॉकलेट गोळा देण्यापेक्षा तुम्ही लाडू किंवा असं ज्या हाताला येईल त्या पद्धतीने ठेवा तुम्ही, आणि ते मुलं येतात तसं खाऊ शकतील अशा पदार्थ तयार करून ते हाताशी ठेवा. म्हणजे पौष्टिक पण मिळत आहे आणि सात्विक पण मिळतो खाऊ, आणि बाहेरचं विकतचं खाण्यापेक्षा त्यांना घरातले पदार्थ खायची सवय लावतो. आपण दररोज गहू आणि तेल त्याची नोंद ठेवतात का? हो, नोंद असते. रोजचं वाटप आमचं किती आहे आणि किती मुलांना वाटप केलं ते आम्ही नोंद करून ठेवतो. ठरवलेला मेनू प्रत्यक्षात तयार करून मुलांना देण्यात येतो की सुनिश्चित कसे असतात? नाही, प्रत्यक्षात आम्ही मुलांना खायला देतो. प्रत्यक्षात आणि मुलं आवडीनं खातात. स्थानिक हंगामी भाज्या किंवा प्रदेशनिहाय विशेष अन्न पदार्थ मेनू मध्ये समाविष्ट केले जाते का? केलेले जातात. वेगवेगळे पदार्थ त्याच्यात भाजी, पालेभाज्या, फळभाज्या टाकल्या. मध्यान्ह भोजनाच्या नियोजनात सुधारणा करण्यासाठी आपले काही सुचवायचे आहे का? योग्य आहे, पण अजून त्याच्यात जर ऍड केलं संध्याकाळी गूळ किंवा फुटाणे शेंगादाणे तर ते अजून चांगल्या पद्धतीनं
होईल जे वेगळा काही मुलांना येतं आता खाता येईल.